सर्वप्रथम मी माझ्या वरिष्ठ नेत्यांचे सन्माननीय हर्षवर्धन सपकाळ साहेब, आमचे जिल्ह्याचे नेते, आमचे मार्गदर्शक आदरणीय बाबाजी दोराणी साहेब यांच्या कामाला आणि यांच्या नेतृत्वाला बघून आम्ही आज त्यांनी जे आहे तर माझ्यावर सगळ्या प्रकारची जी जबाबदारी दिली, ती जबाबदारी साहेबांनी जे विश्वास माझ्यावर दाखवला त्याच पद्धतीने काँग्रेस तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम तालुक्यामध्ये ग्रामीणमध्ये कशी काँग्रेस वाढेल हेच प्रयत्न आम्ही त्या माध्यमातून करू। आणि त्याच प्रकारे साहेबांनी जसा विश्वास आमच्यावर केला त्याच विश्वासाला कुठेतरी तडा बसू नये याच प्रकारचं काम आम्ही अशा पद्धतीने काम करू। हे बघा, सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगतो, राजकारणामध्ये सत्ता आणि विरोध हे दोनच भाग असतात। सत्तेचा वापर त्या लोकांना, सत्तेची गरज त्या लोकांना असते ज्यांना सत्तेचा फायदा घेऊन कुठंतरी आपले स्वतःची आर्थिक परिस्थिती मजबूत करायची असती। त्यांना लोकांच्या कामाशी काही घेणं देणं नसतं, त्यामुळे ते सत्तेकडे जातात आणि आम्हाला त्या गोष्टीची आर्थिक परिस्थिती कोणतीही गरज नाही। आम्ही आमचे अल्पसंख्याक लोकांना, बहुजन समाजाला आणि ह्या जातीवादी पक्षाला कसं विरोधात, जातीवादी पक्षाच्या बीजेपीच्या विरोधात कसं काम करता येईल आणि काँग्रेस कशी वाढवता येईल यासाठी आम्ही काँग्रेसमध्ये आहेत आणि चांगल्या पद्धतीने भविष्यात काँग्रेसचे दिवस येणार आहे, काँग्रेसच सत्तेत जाणार आहे। त्यामुळे आम्हाला काँग्रेसची आवड आहे आणि काँग्रेसचं काम आम्ही चांगल्या पद्धतीने येणाऱ्या काळात करू आणि जिल्ह्यात 100% काँग्रेस मय वातावरण जिल्ह्यात होणार याची खात्री मी तुम्हाला देतो। 2029 मध्ये 100% काँग्रेसच निवडून येणार आणि बीजेपीच्या विरोधात सुद्धा काँग्रेसच लढणार। हेच एक पक्ष आहे जे बीजेपीच्या विरोधात लढू शकतो, काँग्रेस हेच पक्ष आहे। ते बघा, 2029 मध्ये ह्या जे लोक आहेत त्यांचा तर काही विषयच राहणार नाही। फक्त काँग्रेसच्या लोकांना एक आश्चर्याने आणि चांगले काम करतील। राहुल गांधीकडे बघून लोक 2029 ला राहुल गांधी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशात काँग्रेसचं सरकार येणार आहे, याच्यामध्ये काही दुमत नाही। मी आमचे नेते आदरणीय बाबाजी दोराणी साहेब यांनी जे माझ्यावर विश्वास दाखवला, मी आणि हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष यांनी, या नेत्यांनी, वरिष्ठ नेत्यांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो आणि भविष्यात काँग्रेस कसं परभणी जिल्ह्यामध्ये, ग्रामीणमध्ये वाढेल याचा प्रयत्न मी करत राहील।